नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया पुन्हा एकदा महायुतीच्या सत्ता स्थापनेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांच्यात बैठक, तर गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्रातील भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। भाजप आणि शिंदे गटात गृह खात्यावरून वाद, भाजप गृह खातं सोडायला तयार नसल्याची सूत्रांची माहिती। शहांसोबतच्या बैठकीत गृह खात्यावर चर्चा होण्याची शक्यता। दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेलांच्या घरी खलबतं। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंमध्ये चर्चा। बैठकीनंतर अजित पवार राष्ट्रवादीच्या दिल्ली कार्यालयात दाखल। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत, त्यांचं स्वागत करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मात्र भाजपने फक्त पक्षाचा नाही तर राज्याचा विकास करावा, राऊतांचा खोचक सल्ला, तर बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपद लटकवून ठेवल्याची टीका। महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री मिळतो एवढंच मला माहिती आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो, तो राज्याचा आणि देशाचा असतो। लिहून ठेवा, उद्धव ठाकरे एक दिवस देश सोडून जातील। बाळासाहेबांशी केलेल्या बेईमानीचा प्रायश्चित्त त्यांना भोगावंच लागेल, रामदास कदमांचा हल्लाबोल। तुम्हाला मी सांगू का पुढचा भविष्य? एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन गपचूप संबंध देश सोडून जातील। लिहून ठेवा तुमच्या तो माझे। ईव्हीएम मध्ये गडबड असली तर माझा लीड 2019 पेक्षा कमी कसा झाला? लोकसभेला ईव्हीएम बरोबर आणि आता सू कसं चालेल? छगन भुजबळांचा विरोधकांना खोचक सवाल। मला मत मिळाले नाहीत एका मोठ्या वर्गाची। आता मला सांगा, ईव्हीएम मध्ये जरा गडबड आहे तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा 1 लाख मतं मिळायला पाहिजे होती, माझी मतं का कमी झाली? मग रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणत्या केंद्रावर मतदान सुरू होतं? आम्हाला मतदान केंद्राचे व्हिडिओ मिळाले पाहिजे। 76 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदानाच्या टक्केवारीत तफावत, आम्ही कोर्टात जाणार, नाना पटोलेंची टीका। निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्याला फोटोग्राफी, व्हिडिओज वगैरे सगळं निवडणूक आयोग करतंय। मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं, आम्हाला माहिती द्यावी। महाराष्ट्रात 2 तासात 76 लाख मतं कशी वाढली? 95 मतदारसंघामध्ये मतदानात तफावत, निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं, प्रियंका चतुर्वेदींची मागणी। तर ईव्हीएम निर्जीव असल्याने खापर फोडणं सोपं, भुजबळांचा टोला। भाजप मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात। मुंबईतील विधानसभेच्या 15 जागा जिंकल्यानंतर भाजपची ताकद वाढली। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं 150 जागांचं टार्गेट असल्याची सूत्रांची माहिती।